लवकरात लवकर हे बचाव कार्य संपन्न होईल। धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल। आणि आता पुन्हा एकदा देशाच्या आर्थिक राजधानीकडे म्हणजे मुंबईकडे येऊया। आता मुंबईचा मागच्या काही वर्षांमध्ये चहूबाजूने विस्तार झालाय आपण पाहिलाय। त्यात आता आशियातील सर्वात मोठ्या वाढवण बंदराच्या निमित्ताने पालघर जिल्हा विकासाची काट टाकेल असे आराखडे सरकारकडून बांधले जात आहेत। तशी ग्वाहीही सरकार देत आहे। त्यामुळेच पालघरकडे आज चौथी मुंबई म्हणून बघितलं जात आहे। पण त्यासाठी पालघर जिल्हा तयार आहे का? मुळीच नाही। हे सध्या पावसाळ्यामध्ये निर्माण झालेल्या तिथल्या स्थितीने अगदी स्पष्ट होत आहे। सरकारने कितीही वेगवेगळे दावे केले तरी नालासोपारा असो की वसई विरार किंवा पालघर, त्या भागातील रहिवासी 4 दिवसांपासून जे हाल सोसतायत त्या त्रासाला कुठलीच मर्यादा नाहीये, हे नक्की आहे। ही आहे वसई विरार आणि पालघरमध्ये या पावसामुळे निर्माण झालेली परिस्थिती। जिल्ह्याचा फक्त अंतर्गत भागच नाही तर अनेक मुख्य रस्ते 4 दिवसांपासून पाण्याने वाहतायत, संपर्कहीन झालेले आहेत। नालासोपाऱ्याहून विरार पालघरला जाण्यासाठी 3 दिवस लोकल सेवाच नव्हती। मार्गावरती कुठे पाणी, कुठे पूल खचलेला, कुठे रस्ते बंद। अनेक भागामध्ये वीज नाहीये, 3 दिवसापासून वीज नाहीये। दूध भाजीपाल्याविना रहिवाशांना दिवस घालवावे लागतात। पावसाचा जोर कमी झाल्यानंतरही पाण्याचा निचराच झालेला नाहीये। या स्थितीला कंटाळून आज शेवटी नागरिकांना रस्त्यावर उतरावं लागलं। आणि या सगळ्यात पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री मात्र कुठेही दिसलेले नाहीये। ते उद्या पाहणी दौरा करणार आहेत असं कळतंय। 7 दिवसांच्या या मुसळधार पावसामध्ये वसई विरारची जी स्थिती भीषण झालेली आहे ती स्वतः मुख्यमंत्र्यांनीही मान्य केली आहे। सगळ्यात जास्त जी परिस्थिती आज आपल्याला गंभीर दिसते ती विशेषतः वसई विरारची परिस्थिती आपल्याला तिथे गंभीर दिसते। जवळपास रोज 100 mm पेक्षा जास्त पाऊस हा 1 जुलैपासून त्या ठिकाणी चाललेला आहे आणि त्यात 6 जुलैला 325 मिलीमीटर, 7 जुलैला 202 मिलीमीटर आणि जवळपास 72 तासात 672 मिलीमीटर इतका पाऊस त्या ठिकाणी पडलाय। तिथे NDRF आणि SDRF दोन्हीच्या ज्या कंपन्या आहेत त्या ठिकाणी ठेवलेल्या आहेत। सगळ्या मोबाईल कंपन्यांची चर्चा करून, कारण मोबाईलचं नेटवर्कही तिथे गेलं आहे, कारण तो जो मोबाईल कंपनीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते डॅमेज झालेलं आहे, ते देखील ठीक करण्याचं काम चाललेलं आहे। विशेषतः जे आपलं इलेक्ट्रिसिटीचं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मोठ्या प्रमाणात डॅमेज झालेलं आहे। त्यामुळे काही भागांमध्ये जाणीवपूर्वक लाईन बंद करावी लागलेली आहे, ती आपण लवकर रिस्टोर करतो आहोत। काही भागांमध्ये इमर्जन्सी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याला काही काम करावं लागणार आहे, ते काम देखील सुरू केलेलं आहे। कोकण क्षेत्रातल्या या सर्व विशेषतः प्रभावित जिल्ह्यांमध्ये तातडीच्या जिल्हाधिकाऱ्यांना आपण निधी देखील दिलेला आहे, कारण काही भागांमध्ये अगदी लोकांना जेवण देण्यापासून देखील काम करावं लागणार आहे। तर त्याकरता जो काही निधी आहे तो निधी देखील या ठिकाणी आपण हा दिलेला आहे। तुम्हाला माहितीच आहे की कमी दाबाच्या पट्ट्यामुळे 1 जुलैपासून कोकण किनारपट्टीवरती सगळीकडे पाऊस सुरू झाला। त्यात मागच्या शुक्रवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला। शनिवार ते सोमवार पाऊस सर्वाधिक होता। आता या दरम्यान पालघर जिल्ह्यामध्ये जागोजागी रस्ते जलमय झाले। पाडा, मनोर या जिल्ह्याच्या पूर्व भागामध्ये डोंगरांनी वेढलेल्या भागामध्ये पाणी साचलं। दुसरीकडे पश्चिमेकडच्या सफाळे, चारोटी भागातील अनेक रस्ते जलमय झालेत। केळवे, सफाळे या समुद्र किनाऱ्यापासून जवळ असलेल्या अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत अशी माहिती आहे आणि याबद्दलच आमचे प्रतिनिधी वेदांत नेप आणखी माहिती आपल्याला देत आहेत। पालघर जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू होता आणि या मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली। समुद्र चौपाटीपासून जितके जवळचे गावं आहेत त्या सगळ्या गावांमध्ये पाणी शिरलं आणि त्यामुळे आपण
सध्याची स्थिती बघितली तर पाऊस जरी कमी झालेला असला तरी नुकसान मोठं झालेलं आहे. मग त्या घरांच्या वस्तूंचं नुकसान असू द्या, अन्नधान्याचं नुकसान असू द्या, किंवा इथे आपण बघितलं अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्यानंतर या सगळ्यांची जी इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या सगळ्याचं नुकसान बघू द्या. सद्यस्थितीमध्ये आपण बघितलं तर पावसाचा जोर पूर्णपणे कमी झालेला आहे आणि पावसाचा जोर कमी झाला तरी अनेक भागांमध्ये पाण्याचा निचरा पूर्णपणे झालेला नाहीये. हे केळवे गावातलं मोरपाडा इथे भाग आहे आणि या मोरपाडा भागामध्ये आपण बघतो अजूनही गुडघाभर पाणी साचलेलं आहे आणि त्यातनंच हे लोक वाट काढतात. अनेकांच्या, मी जसं म्हटलं की घरामध्ये पाणी गेलं होतं, ते पाणी जरी बाहेर काढलं असलं तरी अजूनही ना गॅस वर अन्न शिजवलं जातंय किंवा मग या ठिकाणी चूल पेटवली जाते. त्यामुळे काही तास आणखी लागतील या पूर्णपणे पाण्याचा निचरा होण्यासाठी. फक्त केळवेच नाही तर केळवे असेल, सफाळे असेल किंवा पालघर जिल्ह्यातील इतर गावं जी समुद्र चौपाटीपासून जवळ आहेत, मिठागराच्या जवळ आहेत, अशा सगळ्या ठिकाणी ही स्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि रेड अलर्ट नंतर आता पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी काही तास ही सगळं जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही तास लागतील असं या सगळ्या दृश्यांमधनं आपल्याला दिसतंय. या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर कळतंय. कॅमेरामॅन विनय राजभरसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, केळवे, पालघर. आपण आत्ताच बघितलं की संपूर्ण पालघर जिल्ह्यालाच पावसाने आणि तिथल्या 2 नद्यांना आलेल्या पुराने अक्षरशः कवेत घेतलंय. तिथे 7 दिवसात पडलेल्या पावसाचा आकडाही ही स्थिती सांगतोय. सरासरीच्या 3 पट अधिक पाऊस पालघरमध्ये कोसळलाय. आपण आकडेवारी बघूयात. ग्राफिक्सच्या माध्यमातून नक्की किती पाऊस पडलाय याचा आपल्यालाही या सरासरीच्या आकड्यांनी अंदाज येईल. तर सरासरी असते साधारणपणे 905 मिलीमीटर. जुलैतल्या पावसाची सरासरी आहे ही. गेल्या वर्षी 633 मिलीमीटर जुलैमध्ये पाऊस पडला होता आणि 3 वर्षांची जी सरासरी आहे जुलैमधल्या पावसाची ती आहे 1089 मिलीमीटर. पण 1 ते 7 जुलै या 8 दिवसातच पाऊस, माफ करा 7 दिवसातच पडलेला आहे पाऊस. त्याची सरासरी आहे 233 मिलीमीटर आणि एकंदरीत पाऊस जो आहे तो 1069 मिलीमीटर. म्हणजे 3 वर्षांची सरासरी जी आहे 1089 मिलीमीटर, त्याच्या एवढा साधारणपणे पाऊस या वर्षीच्या 1 ते 7 जुलैच्या दरम्यान पडलेला आहे आणि त्याची सरासरी 233 आहे.